नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही माणसं अशी असतात ज्याला नार्सिसिझम म्हणतात. नार्सिसिझम म्हणजे काही व्यक्ती स्वतःच्या प्रेमात इतक्या पडलेल्या असतात आणि स्वतःच्या गुणवत्तेवर इतकं प्रेम करत असतात की आपल्यापेक्षा जगात दुसरा कोणी पराक्रमी गुणवान नाही याविषयी त्यांचा एक आत्मविश्वास तयार होतो आणि तो आत्मविश्वास त्यांना रसातळाला घेऊन जातो. त्याला नार्सिसिझम म्हणतात. हे ग्रीक पुराणातली कुठची तरी गोष्ट आहे. एक नार्सिसस नावाचा काहीतरी राजपुत्र असतो आणि तो राजपुत्र स्वतःच्या देखणेपणावर इतका भारावलेला असतो की तो स्वतःच्याच प्रेमात पडलेला असतो. आणि असं म्हणतात की कुठच्या तरी एका त्या छोट्या तलावात किंवा छोट्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब बघून तो त्या प्रेमात पडतो आणि मग त्या तलावाचं पाणी प्यालो तर पाणी घेताना ती प्रतिमा आपली आहे ती विस्कटली जाईल म्हणून तो पाणी पित नाही आणि तहानेने तडफडून मरतो. पण ते पाणी पित नाही का, तर त्या प्रतिमेला धक्का लागेल. थोडक्यात काही माणसं अशी असतात, आपण आयुष्यात बघतो, त्याला नार्सिसिझम, तो नार्सिसस असं त्या राजपुत्राचं नाव होतं. म्हणून अशी जी मनोवृत्ती असते त्याला नार्सिसिझम वगैरे असं काहीतरी म्हणतात. सार्वजनिक जीवनात किंवा जगाच्या इतिहासात अशी स्वतःच्या प्रेमात पडलेली आणि त्यामुळेच रसातळाला गेलेली अक्षरशः शेकडो माणसं आहेत, लहान मोठी आहेत. पण ती अशी की ते आपल्याच प्रेमात इतके पडलेले असतात. खरं म्हणजे ते आपल्या प्रेमात म्हणण्यापेक्षा आपल्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात आणि अनेकदा ती प्रतिमा भ्रामक असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण केजरीवाल आहेत किंवा तुमचे उद्धव ठाकरे आहेत, ही अशी माणसं आहेत की आपण म्हणजे अमुक असं आपल्याला घरात शेजारपाजारी बोलणारी माणसं सापडतील. पण ते छोट्या प्रमाणावर असतात, ते आयुष्यात धोका पत्करत नाहीत. पण उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना बुडवली, ती का बुडवली ह्याचं कुठचंही तर्कशुद्ध उत्तर आपल्याला सापडू शकत नाही. आपल्या भोवताली चमचे भाट गोळा करायचे आणि ते अरे बापरे उद्धव साहेब म्हणजे काय. आजही तुम्ही बघाल की पक्षातर्फे लोकसभेच्या उमेदवारासाठी मारामार आहे. उद्धव ठाकरे यांना लोकसभेचे उमेदवार उभे करण्यासाठी कुठून उसने उधारीचे उमेदवार आणायला लागत आहेत. पण मराठी माध्यमात बसलेले त्यांचे चमचे आणि भाट स्तुतीपाठक त्यांचं खोटं गुणगान करतच असतात. उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रचंड सहानुभूती आहे. अरे जी सहानुभूती आज आहे ती यापूर्वी का नव्हती याचं उत्तर कोणी देत नाही. पण असो, असल्या स्तुतीपाठकांनी उद्धव ठाकरेंना जे हरभऱ्याच्या झाडावर चढवलं त्यामुळे शिवसेनेची आज इतकी दुरावस्था झालेली आहे की बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि त्यामुळे त्यांनी वाढवलेल्या शिवसेनेवर त्यांची हुकूमत होती. त्यांचा शब्द हा परवलीचा शब्द होता. त्यांचा शब्द म्हणजेच निर्णय आणि नियम होता. उद्धव ठाकरे यांना हे सगळं आयतं मिळालं आणि त्यामुळे त्यांची शिवसेनेवर तेवढी हुकूमत नव्हती. साहजिकच ते बाळासाहेबांच्या स्टाईलने वागायला गेले आणि त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाबरोबर अवघ्या शिवसेनेचा घात करून टाकला. मला आठवतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे एक आमदार ठाण्याचे प्रताप सरनाईक यांच्या ऑफिसवर आणि घरावर ईडीची धाड पडली होती. प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीचे लोक घेऊन गेले होते. त्याची जबानी घेतल्यावर त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रदीर्घ पत्र लिहिलं होतं की हे सगळं तुमचं राजकारण ठीक आहे पण आमचा बळी जातोय ना. तो धोक्याचा पहिला इशारा होता. पण उद्धव ठाकरे त्यातून शहाणे झाले का नाही झाले. पण तो एकटा प्रताप सरनाईक नव्हता. अशाच पद्धतीच्या मनस्थितीमध्ये
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले 40 आमदार होते की आपला नेता आपला पक्ष रसातळाला घेऊन चाललाय, असंच चालत राहिलं तर शिवसेना संपून जाईल आणि म्हणूनच आपल्याला राजकीय भवितव्य उरणार नाही. त्या उद्धव ठाकरे यांच्या तावडीतून शिवसेना वाचवली पाहिजे अशी भूमिका हळूहळू शिवसेनेच्या अनेक आमदारांमध्ये तयार झाली. कारण उद्धव ठाकरे कोणाला भेटत पण नव्हते. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते इतके दुर्मिळ झाले की त्यांच्या कुटुंबापलीकडे आणि त्यांच्या स्तुतीपाठकांपलीकडे उद्धव ठाकरे कोणाला भेटत नव्हते. फेसबुक लाईव्हमधून उद्धव ठाकरे यांचं दर्शन घडत होतं. सांगायचा हेतू असा मित्रांनो, आज उद्धव ठाकरे असं हात करून सांगतात ना, माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. अरे बाकी काही नसेल पण दर्शन देण्यासारखी तरी स्थिती आहे ना. जे तुम्हाला भेटायला येतात त्यांना साधी भेट द्याल की नाही. अनेक नेते गेल्या 2 वर्षात हळूहळू करत शिवसेना सोडून पांगत गेले. त्यांची तक्रार एवढीच राहिली की आमचा पक्षप्रमुख आम्हाला दर्शनसुद्धा देत नाही. पद सत्ता बाजूला ठेवा, दर्शन तरी द्या. एकनाथ शिंदे बाजूला झाल्यानंतर त्यांचे जे प्रवक्ते आहेत संजय शिरसाट यांनी काय सांगितलं होतं, पहिल्यांदा शिवसैनिकांसाठी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची कवाडं उघडली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्यासारख्या शिवसैनिक आणि शिवसेनेच्या आमदारांना वर्षा बंगल्याची दारं बंद होती. सांगितलं होतं ना. सांगायचा हेतू असा की अशा रीतीने जेव्हा तुमच्या विश्वासू आणि जवळच्या लोकांची तुमची नाळ तुटत जाते तेव्हा तुमचा पक्ष, तुमची संघटना, तुमचा गोतावळा हा रसातळाला जाण्याला पर्याय उरत नाही. आणि त्याचं मुख्य कारण कुठून सुरू होतं, तुम्ही आत्मप्रौढी मिरवण्यात इतके गर्क झालेले असता आणि आत्मसंतुष्ट इतके असता की जगात काय चाललं आहे याकडे तुमचं लक्ष नसतं. नेमक्या त्याच अवस्थेतून शिवसेनेचं विघटन झालं आणि आता त्याच अवस्थेत दिल्लीचा आम आदमी पक्ष सापडलेला आहे. मी म्हणजे आम आदमी पक्ष, मी म्हणजे कट्टर इमानदार, मी म्हणजेच कायदा, मी म्हणेन ती पूर्व दिशा, अशा थाटात केजरीवाल गेली अनेक वर्ष बोलत होते आणि आता हळूहळू करत त्यांचे पाय जमिनीला लागलेले. आणि म्हणूनच त्यांनी आपल्यासाठीच खड्डा निर्माण केला. साधी गोष्ट आहे. यांना आता काल परवा त्यांचे कोण गेहलोत नावाचे, कैलास गेहलोत नावाचे मंत्री आहेत का आमदार आहेत, त्यांनाही ईडीची नोटीस आली होती. ते गेले, काय ती जबानी दिली, परत आले. केजरीवालनासुद्धा गेल्या ऑक्टोबर महिन्यात नोटीस आली. त्यावेळेला केजरीवाल जर ईडीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला गेले असते तर तात्काळ त्यांना अटक झालीच असती असं नाही. पण आपण ईडीला खेळवू, आपण मोदींना खेळवू, आपण केंद्र सरकारला खेळवू, हा खेळवण्याचा जो उद्योग केजरीवाल करत बसले तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात उद्या न्यायालयात जाण्याची वेळ आली तर स्वतःसाठीच खड्डा पाडून घेतला होता की हा माणूस समन्स पाडल्यावर येत नाही आणि म्हणून याला जामीन देऊ नका, याला फार तर ज्युडिशियल कस्टडीत ठेवा, असं म्हणण्यासाठी केजरीवालनी स्वतःच कारण निर्माण करून दिलं. कारण निर्माण अगदी लक्षात घ्या, त्यांना केजरीवालला अटक झाली आणि संजय सिंगला जामीन मिळाला. अगदी ईडीने कोर्टात सांगितलं नाही नाही जामीन द्या, लागलं तर आम्ही बोलवून घेऊ. हेच केजरीवालचं पण होऊ शकलं असं. पण प्रत्येक ठिकाणी नियम आणि कायद्याशी पोरखेड करणं आणि ते करण्याचा आपल्याला विशेष अधिकार आहे. कारण आपल्यासारखे आपणच, जगात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही, अशा भ्रमात जे केजरीवाल जगत होते त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत. कारण काल परवा दिल्ली हायकोर्टाने त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. त्या कोर्टात जाण्याची गरजच नव्हती. खालच्या कोर्टातसुद्धा जामीन मागता आला असता. पण प्रत्येक ठिकाणी केंद्र सरकार असो, लेफ्टनंट गव्हर्नर असो, दुसऱ्या पक्षाचे लोक असोत, त्यांच्याशी पोरखेड करत बसणं
म्हणजेच आपला शहाणपणा आहे, अशा भ्रमात जे केजरीवाल होते ते करण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षात आपल्याला समांतर होऊ शकेल असला कुठचा नेता टिकू दिला नाही आणि मग एक खूळ काढलं की मी तुरुंगात बसून पण सरकार चालवू शकतो. आता परिस्थिती अशी आली आहे की हळूहळू करत केजरीवालना शेवटी अटक झाली आणि आता सरकार कसं चालवायचं आणि पक्ष कसा चालवायचा अशी तारांबळ उडालेली आहे. आणि त्यामुळेच हळूहळू करत हा माणूस आपला पक्ष आणि आपलं राजकीय भवितव्य रसातळाला घेऊन चालला आहे याची खात्री त्यांच्याच पक्षाच्या इतर नेत्यांना व्हायला लागलेली आहे. आणि त्यातूनच कोणतरी आज एक आणखीन आनंद म्हणून, आनंद नावाचा माणूस, राजेंद्र कुमार काय कुठला तरी एक मंत्री, त्याने मंत्रीपद सोडलं, पक्षाचा राजीनामा दिला आणि आम आदमी पक्ष पण सोडून दिला. आणि जे कोणी पत्रकारसुद्धा मोदी विरोधात बोलण्यासाठी म्हणून केजरीवाल यांचं कालपर्यंत गुणगान करत होते ते पण आता म्हणायला लागले की केजरीवाल आपलाच पक्ष बुडवायला निघालेला आहे. थोडक्यात ज्या मीडियाच्या पापातून आम आदमी पक्ष किंवा केजरीवालसारखा एक मायावी राक्षस निर्माण झाला, तेच पत्रकार आता केजरीवालला नालायक ठरवायला पुढे यायला लागलेले आहेत. केजरीवाल यांच्याकडे कुठलंही तत्त्वज्ञान नव्हतं, कुठचीही विचारसरणी नाही आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट, भाजप जे जे काही वेगवेगळे पक्ष असतील ते निदान एका विचारिक भूमिकेने जोडलेले असतात. केजरीवाल यांच्या पक्षाकडे काही कुठची विचारधारा नाही आहे आणि म्हणूनच संघटन पण नाही आहे. आपल्या भोवती फिरणारा जमाव हे आम आदमी पक्षाचं स्वरूप केजरीवाल यांनी ठेवलं आणि त्यामुळे आता ज्यावेळेला तेच तुरुंगात जाऊन पडलेले आहेत तेव्हा आम आदमी पक्ष नावाचा जो घोळका आहे तो आईबाप हरवलेल्या पोरांचा घोळका असावा, तसा जत्रेत हरवलेल्या पोरासारखा चाचपडत फिरायला लागलेला आहे आणि काय करायचं आहे कोणाला कळत नाही आहे. आणि त्यातूनच हा कोण एक मंत्री त्याने राजीनामा देऊन टाकलेला आहे आणि तो दलित मंत्री आहे, जातीने दलित आहे. त्यानेही केजरीवाल यांच्यावर अत्यंत कडाडून ताशेरे झाडलेले आहेत की जो पक्ष भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जन्माला आला तो पक्ष आज भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला आहे, म्हणून त्या पक्षात राहणं मला अशक्य आहे असं म्हणत त्यांनी पक्ष सोडला आहे. आणि आता दिल्लीतले पत्रकार, केजरीवाल समर्थक पत्रकार असं सांगायला लागलेत की तो जो मंत्री आहे आम आदमी पक्षाचा ज्याने राजीनामा दिला तो एकटा नाही आहे. आम आदमी पक्षातले कमीत कमी 12-14 आमदार हळूहळू करत पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आणि त्याचं कारण साधं सोपं आहे की या सगळ्यांचा केजरीवाल यांच्या नेतृत्वावरचा विश्वास उडालेला आहे. हा माणूस अख्खा पक्ष रसातळाला घेऊन जाईल. आपल्या अगदी मंत्रिपदासाठी किंवा सत्तेसाठी चिकटून राहण्यासाठी हा आता पक्ष पण बुडवायला निघाला आहे अशी खातरजमा त्यांच्याच अनुयायांना व्हायला लागलेली. मित्रांनो, पक्ष वगैरे स्थापन करण्यापूर्वी केजरीवाल यांनी दिल्लीतल्या वाढत्या इलेक्ट्रिक बिलाच्या विरोधात उपोषण केलं होतं आणि तेव्हा भाषण करताना केजरीवाल म्हणाले होते, ये कुर्सी में कुछ गड़बड़ है, इस कुर्सी पर जो बैठ जाता है वो बदल जाता है, वो कुर्सी को चिपक जाता है, कुर्सी छोड़ना नहीं चाहता. आज केजरीवालांची 11-12 वर्षानंतर अवस्था नेमकी काय आहे बघा. पकडला गेला माणूस अटकेत आहे, भले आरोप सिद्ध झाले नसतील पण अटकेपर्यंत तर खूप वेळ आली आहे ना, अटकेपर्यंत वेळ आली ना, पण कुर्सी सोडणार नाही म्हणतो. साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्या 60पेक्षा जास्त आमदार आहेत, त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करून टाका हंगामी. जयललितांनी केलेलं होतं. जयललितांच्या जागी ते ओ पनीरसेल्वम हा 2दा मुख्यमंत्री झाला. जयललिता तुरुंगातून बाहेर आल्या, परत मुख्यमंत्री झाल्या. मग केजरीवाल का घाबरतोय?
केजरीवाल घाबरतो एवढ्यासाठी की त्यांनी ज्या पद्धतीचा पक्ष बनवला आहे तो पक्ष सत्तेभोवती घुटमळणारा आहे. उद्या संजय सिंग किंवा आतिशी किंवा सौरभ अशा कोणाला तरी मुख्यमंत्री केला तर सगळाच्या सगळा आम आदमी पक्ष त्यांच्याच भोवती पिंगा घालायला लागेल आणि उद्या 2 वर्षांनी आपण सुटून बाहेर आलो तर आम आदमी पक्षाचं कुत्रंसुद्धा आपल्याकडे तंगडीवर करून बघणार नाही याची केजरीवालना खात्री आहे. आणि म्हणून केजरीवाल यांनी एक गोष्ट ठरवलेली आहे, राहीन तर मी एकटाच मुख्यमंत्री राहीन आणि नसेल तर सरकार पडलं तरी चालेल, पक्ष बुडाला तरी चालेल, पण दुसरा मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचा दिल्लीत होऊ शकणार नाही अशीच तजवीज किंवा अशीच भूमिका केजरीवाल यांनी घेतलेली आहे. केजरीवाल हा माणूस स्वतःच्या कमालीच्या प्रेमात पडलेला आहे. आपल्यासारखा दुसरा कोणी नाही, आपण एकमेवा द्वितीय आहोत. या भूमिकेतून त्यांनी स्वतःचा पक्ष बुडवायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे हळूहळू आता अशी परिस्थिती येत चालली आहे की त्यांच्या पक्षातले इतर दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते एकत्र येऊन पक्ष वाचवला पाहिजे असं अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत जायला लागलेले आहेत. एकनाथ शिंदेनी काय केलं होतं? एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवला होता, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरची आघाडी मोडा, आम्ही परत येतो, आम्हाला दुसरं काही नको आहे. उद्धव ठाकरे यांना वाटलं होतं की आपण थोडं ताणून धरलं तर हे शरण येतील, पण शिंदे शरण आले नाहीत आणि शिवसेना दुभंगली. तीच गोष्ट अजितदादांच्या पक्षाची झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली. शरद पवार आणि सुप्रियाताईंनी अजितदादा आणि आपल्या इतर सवंगड्यांचा अंत बघितला. त्यामुळे मायलेकीपासून आपला बापलेकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाचवायचा म्हणूनच अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्ल पटेल तटकरेंसकट सगळेच्या सगळे शरद पवारांचे सवंगडी अख्खा पक्ष घेऊन भाजपच्या गोटात गेले. ते सत्तेसाठी गेले ही वस्तुस्थिती आहे, पण मुद्दा फक्त सत्तेचा नव्हता, पक्षाच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा सुद्धा होता. शरद पवार किंवा सुप्रियाताई ज्या प्रकारचा अट्टाहास करत राहिले होते, पोरखेळ करत राहिले होते, त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भवितव्य राहिलं नव्हतं. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आणि आपल्याला मुख्यमंत्रीपदाची मजा घ्यायची आहे, एवढ्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारचं राजकारण शिवसेना आणि शिवसेनेच्या माथी मारलं, तेव्हा त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना धोक्यात आणलेली होती आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेना वाचवणं आवश्यक होतं. आणि म्हणूनच अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, या दोघांनी आपापले पक्ष त्या भूमिकेसकट वाचवण्यासाठी जे काय धाडस केलं त्याची कुजबूज किंवा तशीच कुजबूज आता हळूहळू दिल्लीच्या आम आदमी पक्षामध्ये सुरू झालेली आहे. तुरुंगात राहून सरकार चालवायचं एवढ्यासाठी सरकार पडायलासुद्धा केजरीवाल तयार असतील आणि त्यातून सगळा आम आदमी पक्ष विस्कटून जाणार असेल तर आम आदमी पक्षाला किंवा आम आदमी पक्षाच्या सरकारला मोदींपासून धोका नाही, भाजपपासून धोका नाही, तो केजरीवालांपासून धोका आहे. तेव्हा केजरीवाल यांच्या तावडीतून आम आदमी पक्ष आणि दिल्लीतली आम आदमी पक्षाची सत्ता वाचवली पाहिजे या भूमिकेपर्यंत त्या पक्षाचे अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्ते यायला लागलेले आणि त्याची कुजबूज हळूहळू दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. दिल्लीचे अनेक पत्रकार असं सांगायला लागलेत की लवकरच आम आदमी पक्षातले 12-15 तरी आमदार पक्ष सोडायच्या तयारीत आहेत आणि ज्यावेळेला अशा रीतीने पक्ष सोडायला लोक सुरुवात करतात तेव्हा उरलेले मागे दबलेले असलेले हळूहळू करत
पक्ष सोडायचा विचार करायला लागतात. आणि लक्षात घ्या मित्रांनो, केजरीवाल ज्या पद्धतीत आपली राजकीय लढाई कोर्टाच्या आखाड्यात येऊन सोडवायला बघतायत, तितके ते अधिकाधिक त्या कोळिष्टकात गुंतत जाणारा कीटक असतो तसे त्यात गुरफटत जाणार आहेत. आणि म्हणून जाणकार वकील सांगतात की केजरीवाल पुढलं 1.5 ते 2 वर्ष तुरुंगातून जामिनावर सुद्धा बाहेर येण्याची बिलकुल शक्यता नाही. केजरीवालांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे, कारण त्यांनी जी लढाई राजकारणाची होती ती कायद्याची आणि कोर्टाची करून टाकली. आणि कोर्ट पक्षपात करत नसतं, कोर्ट राजकारण ओळखत नसतं. म्हणूनच केजरीवाल यांनी हळूहळू करत आपल्याच सगळ्या जुन्या जमा केलेल्या सवंगड्यांना धर्मसंकटात टाकले. त्यामुळे आम आदमी पक्षातले अजितदादा आणि एकनाथ शिंदे हळूहळू एकत्र यायला सुरुवात झाली आहे. त्यांची कुजबूज आणि खलबतं सुरू झालेली आहे. पुढच्या काही काळामध्ये काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.